स्त्रियांच्या प्रयत्नांना, त्यांच्या स्वप्नांना, त्यांच्यातील उद्योजक ओळखून त्यांना नवीन उमेद देण्याचे काम महाराष्ट्र शासनाच्या उमेद अभियानाअंतर्गत करण्यात येते। महिला बचत गट व उमेद अभियान अंतर्गत स्वतःचा व्यवसाय उभा करणाऱ्या सौ मनीषा सचिन टवलारे यांच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, माझं नाव मनीषा सचिन टवलारे, राहणार दाबा, तालुका नांदगाव खंडेश्वर, जिल्हा अमरावती। सर्वप्रथम मी एक गृहिणी होती। मी फक्त म्हणजे कपडे शिवत होती। कपडे केव्हा येत होते केव्हा नाही येत होते आणि खूप अडचण होती। त्यातल्या त्यात माझं लग्न झालं, त्याच्या काही दिवसानंतर माझ्या मिस्टरांची कंपनी सुद्धा बंद पडली। पण उमेद अभियानाला जुळल्यानंतर ऍक्च्युअली काय केलं पाहिजे, व्यवसाय काय केला पाहिजे त्याची पुरेपूर माहिती नव्हती। त्या टीमने आम्हाला व्यवसाय कसा केला पाहिजे, काय केला पाहिजे आणि हे ट्रेनिंग कुठे मिळते। आरसीडी मध्ये मी 10 दिवसाचं ट्रेनिंग घेतलं। त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून जिल्हा उद्योगची केस केली। जिल्हा उद्योगच्या केसमधून मी 3 मशिनरी घेतल्या। 1.5 लाखाची केस केली होती, शेवड्या बनवणे, आटा चक्की आणि पल्वरायझर। तर मशिनरी घेतल्या आणि माझा उद्योग चालू झाला। त्या उद्योगातून मला तर रोजगार मिळालाच, आणखी 15 महिला सुद्धा ह्या उद्योगामध्ये काम करू लागल्या। आणि माझ्या मिस्टरांची कंपनी बंद पडल्यामुळे माझे मिस्टर आणि माझा मुलगा सुद्धा मला याच्यात सपोर्ट करते। सगळं विसरून नव्याने माझा व्यवसाय मी सुरू केला आणि मागे वळून मी अजिबात पाहिलं नाही। आणि आजपर्यंत माझा इतका मोठा व्यवसाय झाला की मी स्वप्नातही सुद्धा ठरवलं नव्हतं की हा व्यवसाय मी इतका मोठा नेईन। उमेदचा आणि आरसीटीचा आम्हाला सपोर्ट आजपर्यंत तर मिळतच राहिला, पण पुढच्या वाटचालीसाठी हा सपोर्ट आम्हाला सदैव असाच मिळत राहो अशी आम्ही आशा करते। महिला फक्त घरकामातच नाही तर या देशात आर्थिक अर्थव्यवस्थेतही आपला सहभाग देऊ शकते। महिलाच्या स्वप्नात, त्यांच्या हातात आपल्यामध्ये असलेल्या कौशल गुणांचा उपयोग करून आपण स्वबळावर एक उद्योजक होऊ शकतो, हे सौ मनीषा ताईंनी सांगितले आहे।